त्याला काहीच कळलं नाही की तिच्या बोलण्याचा नक्की ओघ काय होता. त्याने तिचा हात धरला. आता जे काही होईल त्यात तू माझ्या सोबत असशील, तो म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मितहास्य उमटलं. त्याने गाडीचा वेग वाढवला. घड्याळावर लक्ष होतं. 11 वाजले होते. तो आता चांदणी चौकात येऊन पोहोचला होता. चांदणी चौकाकडून आता त्याने गाडी मुळशीच्या दिशेला वळवली. 10ची वेळ असल्याने थोडेफार ट्रॅफिक होतं. पावसाचा जोर आता जरा जास्तच वाढला होता. पौंडपासून आता तो थोडा पुढे आला. वर्दळ आता पूर्णपणे थांबलेली होती. समोर एक निर्मनुष्य असा मोकळा रस्ता दिसत होता. गाडीचा वेग आता 100च्या आसपास होता. अशातच एका वळणावर आता त्याला दूरवर काहीतरी रस्त्याच्या कडेला उभं असलेलं दिसलं. गाडी वेगाने त्या वळणावरून क्रॉस झाली आणि तिथून जाताना त्याची नजर रस्त्याच्या कडेला गेली. एका रेषेत उभी असलेली 10 कुत्री त्याची गाडी शेजारून जात त्याला अचानक विचित्र आवाजात विव्हळू लागली. इतका वेळ शांत असलेली ती कुत्री त्याच्या गाडीच्या तिथून जाण्याच्या वेळीच बरोबर रडायला लागली होती. हा मृत्यूचा संकेत होता. आता तो आणखी काही अंतर पुढे आला आणि अचानक झाडीतून एक जनावर वेगात त्याच्या गाडीच्या समोरून धावून गेलं. त्याने करकचून ब्रेक मारला. गाडीत कशीबशी कंट्रोल केली. गाडी आता रस्त्याच्या मधोमध थांबली होती आणि गाडीच्या समोरून जाणारा एक रेडा त्याच्या दिशेला बघत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. तसं पाहता गावखेड्याच्या बाजूला म्हैस रेडा दिसणं स्वाभाविक गोष्ट होती, पण हा रेडा काहीतरी वेगळाच दिसत होता. त्याची शिंग आणि त्याच्या शरीराची ठेवण पाहता ते जनावर कोणते साधं जनावर नव्हतं याची जाणीव त्याला झाली. मृत्यूचा दुसरा संकेत त्याला मिळाला होता आणि तितक्यात अचानक बाजूच्या झाडावरून 4 ते 5 टिटव्या ओरडत एकदम झाडावरून आकाशाच्या दिशेला उडत जाताना दिसल्या. तो एकदम दचकला. हा मृत्यूचा तिसरा संकेत होता. त्याचं मन आतून भेदरलं होतं. पण आता प्रश्न 2 जीवांचा होता. 2 अशी लोक जी त्याच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग होती. सागर, ज्याला तो स्वतःच्या लहान भावाप्रमाणे समजायचा, आणि आसावरी, जी त्याचं सर्वस्व होती. त्याने गाडी परत एकदा सुरू केली आणि आता तिथून निघाला. पावसाचा जोर अजूनही तसाच होता. मुळशी गावाच्या जवळ येत त्याने वळणे फाट्यावरून गाडी उजवीकडे घेतली आणि अचानक आकाशात भयानक अशी वीज कडाडली. कुठल्या तरी डोंगरावर वीज कोसळली होती. त्या आवाजाने तो एकदम दचकला. त्याने घड्याळात बघितलं. 11:15 वाजले होते. त्यांनी आता वेळ अजून वाढवला. तो पूल क्रॉस केला. घाट सदृश्य रस्त्यावरून आता तो थोडासा पुढे आला आणि उजव्या बाजूला जाणाऱ्या जंगलाकडे त्याने गाडी वळवली. जे अंतर पार करायला अर्धा तास लागला असता ते अंतर त्याने 10 ते 15 मिनिटातच पार केलं होतं. समोर आता वाढायची ती इमारत त्याला दिसायला लागली होती. त्याच्या छातीत धडधड वाढली होती, कारण आज काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नव्हतं. वाड्याची इमारत आता दूरवर दिसत होती. त्याने गाडीचा वेग आणखी थोडासा वाढवला आणि अचानक कोणीतरी गाडीच्या समोर आलं आणि एक जोरदार आघात त्याच्या गाडीच्या पुढच्या काचेवर त्या व्यक्तीने केला. एकदम झालेल्या हल्ल्याने त्याचं गाडीवरचं संतुलन बिघडलं आणि गाडी बाजूलाच असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याचं डोकं स्टीअरिंग व्हीलवर आदळलं होतं आणि हॉर्नचा कर्कश आवाज त्याच्या कानांवरती अविरतपणे पडत होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. मध्ये त्याला अंधुक अशी दृश्य दिसत होती. कोणीतरी त्याला हाताला धरून खरडत जमिनीवरनं ओढत वाड्याच्या दिशेला नेत होतं. हे त्याला अंधुक दिसत होतं. वाड्याच्या आतली ती मोठी खोली त्याला दिसत होती. त्या व्यक्तीने त्याला तिथेच आणून जमिनीवर टाकलं होतं. कितीतरी वेळ तो बेशुद्धच होता. अचानक त्याच्या तोंडावर कुणीतरी बादलीभर पाणी ओतलं आणि तो एकदम भानावर आला. त्याचं नाक फुटलं होतं. तोंडातून रक्त येत होतं
कपाळावर जखम जाणवत होती. डोळे उघडून तो उठून बसला आणि त्याने समोर पाहिलं. एक म्हातारा आणि त्याच्या बाजूला एक म्हातारी उभी होती. काही अंतरावरती पेटी ठेवली होती. खोलीच्या दगडी खांबाला टेकून सिंधू म्हणजेच शर्मिला बसलेली दिसत होती. तिच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. हाताच्या दोऱ्या नुकत्याच सोडवलेल्या दिसत होत्या. ती स्वतःच्या मनगटाला झालेल्या जखमा हाताने चोळत होती. काय अवस्था केली माझ्या पोरीची, चांडाळा. म्हातारी त्याच्याकडे बघून दात ओठ खाऊन बोलत होती. म्हातारा त्याच्या जवळ आला आणि त्याने एक लाथ त्याच्या पोटात मारली. राजचं शरीर त्या एका लाथेने अक्षरशः 1.5 फूट मागे ढकललं गेलं. इतकी ती लाथ त्याला वर्मी लागली होती. हरामखोर, आता जे आम्ही सांगू ते तू करायचं आहेस, तो म्हातारा त्याच्याकडे बघत म्हणाला. आसावरी आणि सागरला जाऊ दे, तुम्ही म्हणाल ते मी करीन. राज त्याच्याकडे बघत म्हणाला. एकदा का विधी पूर्ण झाला आणि आम्ही मुक्त झालो की त्यांची तशीही काही आवश्यकता नाही आम्हाला. म्हातारी म्हणाली, चल आमच्या सोबत आणि कोणतीही चालाकी करायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला कधीच कळणार नाही की ते दोघे कुठे आहेत. म्हातारा म्हणाला. ते दोघेही आता आतल्या खोलीत चालू लागले. राज त्यांच्या मागे चालत त्या खोलीजवळ आला. म्हातारा आणि म्हातारी आता स्वतःची वस्त्र उतरवू लागले. म्हातारीने स्वतःच्या भोवती काळं वस्त्र गुंडाळलं होतं. शर्मिलाही आता खोलीत आली. ती होती त्याच साडीमध्ये येऊन त्या पंतीच्या भोवती असलेल्या वर्तुळाच्या आत येऊन उभी राहिली. हा विधी आपण तिघांनी आधी एकदा केला होता, आज आपण तो शेवटचा करतोय. मध्ये ती पंती पेटत होती. आता ती तिघेही त्या पंतीच्या भोवती तीच विचित्र धून हुंकारत चालू लागले. प्रदक्षिणा मारू लागले. पहिल्या 4 प्रदक्षिणा त्या तिघांनी एकत्र मारल्या. ते काही क्षण थांबले आणि त्यांनी त्या पंतीला नमस्कार केला. हे करत असताना सुद्धा ती धून ते हुंकारत होते. आता परत एकदा ते आपण त्या भोवती प्रदक्षिणा मारू लागली. यावेळी त्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या आणि ते परत एकदा थांबले आणि त्यांनी परत एकदा पंतीला नमस्कार केला. आता शर्मिला त्या वर्तुळातून बाहेर आली आणि आता म्हातारा आणि म्हातारी दोघांनी परत एकदा त्या पंतीभोवती 2 प्रदक्षिणा मारल्या आणि ते दोघेही थांबले. दोघांनी परत त्यांनी पंतीला नमस्कार केला आणि आता यावेळी म्हातारी त्या पंतीच्या बाजूला असलेल्या वर्तुळातून बाहेर सरकली. आता तो म्हातारा त्या पंतीभोवती शेवटची प्रदक्षिणा मारून परत एकदा थांबला आणि त्याने पंतीला नमस्कार केला. म्हातारा वर्तुळातून बाहेर आला आणि आता तो घाईघाईने आतल्या खोलीच्या दिशेला धावू लागला. तो तसाच धावत आपल्या खोलीतून तळघरात गेला आणि काही वेळातच तळघरातून तो स्वतःच्या खांद्यावर एका माणसाचे शरीर घेऊन परत एकदा त्या पंती असलेल्या खोलीत येऊन पोहोचला. त्या माणसाचे शरीर त्याने जमिनीवर ठेवलं. तो माणूस अर्धवट बेशुद्ध अर्धवट शुद्धीत होता. राजने त्याचा चेहरा बघितला. तो माणूस सागर नव्हता. हे बघून राजला थोडंसं बरं वाटलं आणि तितक्यात शर्मिलाच्या आतमध्ये असलेली सिंधू ओरडली, तो आलाय तो या खोलीत. त्याचं अस्तित्व मला खोलीच्या त्या दगडी खांबाच्या जवळ जाणवतंय. म्हातारा आणि ती म्हातारी तिच्या जवळ आली आणि तिच्या बाजूला येत त्या खांबाकडे बघू लागले. राजने तिकडे बघितलं पण त्याला तसं काहीही जाणवलं नाही. पण कुठेतरी त्याला एक विचित्र अशी नकारात्मकता त्या खोलीत आता जाणवू लागली होती. खरंच त्या खोलीत कोणीतरी येऊन दाखल झालं होतं पण नजरेला ते दिसत नव्हतं. आता वेळ घालवू नकोस, जा राजकडे, तो म्हातारा म्हणाला. राजला काय करावं ते कळत नव्हतं पण आता दुसरं काही मार्ग नव्हता. राज तसाच बाहेर आला. तो म्हातारा जमिनीवर पडलेल्या त्या माणसाचं अर्धवट शुद्धीत असलेलं शरीर पुन्हा एकदा खांद्यावर लादून बाहेर घेऊन आला आणि ते त्याने त्या मोठ्या खोलीत मध्यभागी जमिनीवर ठेवलं. राजने आता तिथून बाहेर गेला. बाहेर असलेल्या त्या खोलीत येत अंगावरचे सगळे कपडे उतरवले
तो विवस्त्र अवस्थेत आता पुन्हा एकदा त्या खोलीत दाखल झाला. त्याला समजलं होतं, मृत्यू आता जवळ आहे. नुसता मृत्यू नाही, एक भयानक असा मृत्यू. एक भयानक असा मृत्यूनंतरचा बंदिवास. नक्की काय करणार आहात तुम्ही? राज आता खोलीत आलेला. कळेल लवकरच. म्हातारा त्या क्षणासाठी आसुसलेला. राजच्या लक्षात आलं होतं, हे लोक त्याच्याबरोबर तेच करणार होते जे ते धर्मपाल सोबत करणार होते. पण त्यावेळी अमरसिंगने मध्येच येत यांचा पूर्ण मनसुबा उधळून लावला होता. ती थाळी घे आणि पेटीच्या जवळ जा आणि पेटीचं दार उघड. दार उघडून धान्य, हळद, कुंकू वाहून तसाच मागे ये आणि पेटीच्या दिशेला वळून गुडघे टेकून खाली बस. त्याला आवाहन कर. आवाहन करून मग चाबूक हातात घेऊन उभा राहा. पेटीतून तो बाहेर आला की हे भक्ष्य ग्रहण करायचं. हे भक्ष्य ग्रहण करायचं त्याला आवाहन कर. पण खबरदार, जर मागे वळून बघितलं तर. म्हातारा म्हणाला, या विधीत कोणतीही कसूर झाली तर पुढच्या काहीच वेळात आसावरी आणि सागर दोघेही त्या नरभक्षी चांडाळाचं भक्ष्य बनतील. तो कधी ना कधी तर त्यांचं भक्षण करेलच. त्यामुळे कोणतीही चालाकी करायची नाहीस. तो म्हातारा त्याला म्हणाला. राजला आता स्वतःचंच बलिदान देणं हा एकच मार्ग दिसत होता. एक एक पाऊल टाकत आता तो त्या पेटीच्या कडे चालू लागला होता. ती चांदीची थाळी होती. थाळीत तांदूळ, डाळ, गहू आणि हळद, कुंकू अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. म्हातारा त्या खोलीच्या दरवाजाच्या इथं उभा होता. त्या दोघांमध्ये आता खूप अंतर होतं. त्या प्रत्येक पावलागणिक त्याचं विचारचक्र अगदी वेगात सुरू झालं होतं. काहीतरी मार्ग असेल, काहीतरी. वारंवार तो स्वतःला तोच प्रश्न विचारत होता. आता तो पेटीच्या जवळ पोहोचला होता. त्याने पेटीचा दरवाजा उघडत बाजूला केला. आतमध्ये रसिकचं ते निपचित पडलेलं शरीर त्याला दिसत होतं. त्याने स्वतःच्या मुठीत डाळ, तांदूळ आणि धान्य घेतलं आणि ते रसिकच्या देहावर आणि मुखावर व्हायला हात पुढे सरसावला. आणि तितक्यात त्याच्या लक्षात काहीतरी आलं. त्याने धान्य त्याच्या अंगावर आणि तोंडावर वाहिलं. म्हातारा मागून बघत होता. आता म्हातारी आतल्या खोलीत होती. तिची नजर त्या म्हाताऱ्याकडे होती. स्त्रियांनी हा विधी कधीही बघू नये असं नियम असल्याने ते अलीकडच्या खोलीत थांबली होती. पण तिचं लक्ष म्हाताऱ्याकडे होतं. काय झालं? काही झालं का? आला का तो बाहेर? नाही अजून. थांब, खूप वेळ लावतोय. राज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ लागत होता. आणि राज म्हाताऱ्यापासून बराच दूर असल्याने पाठमोरा असलेला तो व्यक्ती काय करत होता कोणास ठाऊक. म्हाताऱ्याला आता शंका येऊ लागली होती. पण म्हातारा पुढे जाऊन त्याला काही बोलू शकत नव्हता. काही मिनिट तशीच गेली. राजने आता हळद कुंकू वाहत परत 2-3 मिनिट तेवढाच वेळ लावला. आणि आता तो ती थाळी घेऊन मागे मागे येऊन उभा राहिला. जागृती विष, निद्रया अमृतम हे एक वाक्य त्याला त्या पेटीच्या आत प्रेताच्या बाजूला कोरलेलं दिसत होतं. शुद्धीत हे विष आहे, पण निद्रेत हे अमृत आहे. त्याचा अर्थ त्यांनी बरोबर लावला होता. खोलीत अतिशय मंद प्रकाश होता. तो कंदील जो कायम प्रकाश फेकत होता तेवढाच प्रकाश त्या खोलीत होता. म्हाताऱ्याला लांबून नीट काही दिसलं नाही. पण राज ती थाळी घेऊन परत एकदा चालत येत होता. चालत आता मध्यभागी येऊन थांबला. तो चाबूक त्याच्या एका हातात होता आणि ती थाळी त्याच्या दुसऱ्या हातात होती. त्याने त्या दोन्ही गोष्टी आता स्वतःच्या दोन्ही बाजूला ठेवल्या. समोरच त्या अर्धवट शुद्धीत असलेल्या माणसाचं शरीर ठेवलेलं दिसत होतं. ये बाहेर ये आणि तुझं भक्ष्य ग्रहण कर. राज आता गुडघ्यावर बसला होता, डोकं जमिनीला टेकलेलं, आणि तो त्याला आवाहन करत होता. राजने आता जमिनीवर टेकवलेलं कपाळ वर करत समोर पाहिलं आणि समोरच रसिक उभा होता. राजचं डोकं सुन्न झालं. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. आता काही क्षणाची वाट बघायची होती. राजने त्याच्या डाव्या हाताने बाजूला ठेवलेला हंटर उचलला. त्याची नजर आणि कान दोन्हीही मागच्या बाजूला होते. रसिक गुरगुरत होता.
त्यांनी जनावरासारखा आवाज काढायला सुरुवात केली आणि राज उठून उभा राहिला. त्याच्या तल्लख कानांना मागून कोणाच्या तरी धावत यायचा आवाज आला. त्याच्या चांगलं लक्षात आलं की म्हातारा आता एक शस्त्र घेऊन त्याचा शिरच्छेद करणार आहे. समोर रसिक एखाद्या जनावरासारखा गुरगुरत आता एक एक पाऊल टाकून पुढे येऊ लागला. मागून म्हातारा धावत त्याच्या दिशेला येत असल्याने त्याला जाणवलं अगदी त्याच्याकडे. या सगळ्याला रिॲक्ट करायला फक्त काही सेकंद होती. त्याच्या एका हातात हंटर होता. हे म्हाताऱ्याच्या त्याच्या जवळ आल्यानंतर लक्षात आलं होतं की त्याच्या दुसऱ्या हातात काय आहे. त्याच्या दुसऱ्या हातात तीच माती होती. म्हातारा त्याच्या अगदी जवळ आलेला. तो म्हाताऱ्याच्या दिशेला वळाला आणि त्याने म्हाताऱ्याच्या तोंडावर त्या मातीचा मुठीतला अर्धा भाग टाकला. त्याच्या डोळ्यात ती माती गेली आणि तो जागीच थांबला. त्याच्या डोळ्याची प्रचंड आग होऊ लागली. त्याच्या हातातला हत्यार खाली पडलं आणि दुसऱ्या बाजूला आता रसिक त्याच्यापासून 2 फुटावर होता. त्याने हातातला तो हंटर जमिनीवर आपटला आणि पुढच्याच क्षणी त्याने दुसऱ्या हातातली राहिलेली थोडीशी माती रसिकच्या अंगावर टाकली. काही माती त्याने जमिनीवर पडलेल्या त्या अनोळखी माणसाच्या अंगावरही टाकली. रसिक आता एखाद्या पिसाळलेल्या जनावरासारखा ओरडत एकाच जागी उभा राहिलेला. तो काहीच करू शकत नव्हता. स्तब्ध झालेला. हातातल्या हंटरने त्याने त्याच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या त्या म्हाताऱ्याच्या अंगावर एक जोरदार प्रहार केला. म्हातारा डोळे चोळत चोळत किंचाळत जमिनीवर गडाबडा लोळत होता. तर रसिक आता स्तब्ध उभा होता, पण तो खूपच चिडलेला दिसत होता. राजने काहीतरी असं केलं होतं ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. राजने आता तो हंटर जमिनीवर आपटला आणि तो रसिकच्या दिशेला चालू लागला. तर राजकडे अजूनही थोडी माती शिल्लक होती. त्याने ती माती आता स्वतःच्या अंगावर उधळली आणि आता तो जसा जसा रसिकच्या दिशेला चालू लागला, रसिक 2 पावलं मागे मागे जाऊ लागला. त्याने परत एकदा तो हंटर जमिनीवर आदळला. तो रसिकला तसाच मागे मागे घेऊन त्या पेटीच्या जवळ गेला आणि पुढच्याच क्षणी त्याने पेटीमध्ये हात घालून अजून मूठभर माती हातात घेतली. यावेळी त्याने ती माती रसिकच्या अंगावर उधळली आणि रसिक जणू काही एखाद्या आगीचे निखारे अंगावर पडावा तसा किंचाळू लागला. राजने अजून थोडी माती मुठीत घेतली आणि आता ती माती स्वतःच्या अंगावर, डोक्यावर, खांद्यावर सगळीकडे तो ती माती फासू लागला. एका हातातला हंटर तसाच होता. राजने आणखी थोडी माती घेतली आणि आता तो त्या बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या जवळ आला. त्याने त्या माणसाच्या पूर्ण शरीराच्या भोवती ती माती उधळून एक सुरक्षित कवचच तयार केलं. रसिक किंचाळत होता. म्हातारा डोळे चोळत विवळत होता. त्या खोलीत आता तो मध्यभागी उभा होता. म्हातारा ओरडत होता. रसिक जागेवरच उभा राहून जणू काही अग्नीची पीडा सहन करत होता. राजने रसिककडे बघितलं. रसिकच्या शरीरावर पूर्णपणे लालसरपणा जाणवू लागला होता. त्याच्या डोळ्यातून धूर यायला लागलेला. राजने आता मूठभर माती हातात घेतली होती आणि आता तो तसाच हातात हंटर घेऊन आतल्या बाजूला निघाला आणि तितक्यात त्याच खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात त्याला कसला तरी ध्वनी ऐकू येऊ लागला. मंद मंद असं एखाद्या जनावराचं गुरगुरणं त्याला त्या कोपऱ्यातून ऐकू येत होतं. त्या खोलीतलं वातावरण अचानक खूपच जास्त गढूळ झाल्यासारखं वाटत होतं. जणू काही क्षणभरातच कोणीतरी तिथे असं आलं होतं जे नुसतंच भयानक नव्हतं, तर त्याचं अस्तित्वच एक उदासीनता आणि नकारात्मकता निर्माण करणारं होतं. त्याने त्या अंधाऱ्या कोपऱ्यात नजर टाकली, पण तिथे त्याला काही दिसलं नाही. तो तसाच विवस्त्र अवस्थेत आतल्या खोलीच्या दिशेने येऊ लागला. म्हातारीने आतापर्यंत म्हाताऱ्याच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या आणि ती त्या खोलीत आता कुठेच दिसत नव्हती. पण त्याला चिंता होती ती आसावरी आणि सागरची. त्या दोघांना नक्कीच त्यांनी वरच्या त्याच खोलीत ठेवलं असणार असं त्याला वाटत होतं. तो जिन्याच्या जवळ आला
आणि अचानक मागे असलेल्या अंधाऱ्या खोलीतून म्हातारी धावत एक धारदार लोखंडी हत्यार घेऊन त्याच्या दिशेला किंचाळत धावत आली. त्याने पुढच्याच क्षणी त्याच्या हातातला तो हंटर जमिनीवर आपटला आणि ती जागीच थांबली. त्या हंटरला बघून तिला काहीतरी झालं होतं. त्याला समजलं होतं की हा हंटर जसा पेटीतील त्या प्रेतांना स्वतःच्या जवळ येऊ देत नाही, तसंच या दोघांनाही या हंटरची भीती आहे. त्या हंटरला त्याने परत एकदा जमिनीवर आपटत हंटरचा एक वर्मी प्रहार म्हातारीच्या पाठीवर केला. म्हातारी किंचाळत मागे सरकली. आता तो हंटर आपटत तिच्या दिशेला चालू लागला. म्हातारी 2-2 पावलं मागे जाऊ लागली आणि तितक्यात त्याने हातात असलेल्या मातीचा काही अंश तिच्या डोळ्यात उधळला. डोळ्यात ती माती जाताच जणू काही तिला काय झालं कोणास ठाऊक, ती देखील म्हाताऱ्यासारखीच किंचाळत जमिनीवर लोळू लागली. राज आता पटकन जिन्याच्या दिशेला वळाला आणि धावत जिन्याने वर आला. एक जिना चढून तो वरच्या बाजूला चालू लागला आणि वर तर पूर्ण अंधार होता. काही वेळापूर्वी, अगदी काही क्षणापूर्वी खोलीच्या त्या वर्तुळात ठेवलेली ती पंती आता आपोआप विझली होती. म्हातारीचं किंचाळणं त्याला ऐकू येत होतं. त्याच तिच्या आवाजाला भेदत मधून अगदी त्याच्या जवळपासच एका जनावराचं मंद असं गुरगुरत असल्याचं त्याला आता ऐकू येत होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की तो शापित नरपिशाचा आत्मा त्याच्यापासून फार दूर नाहीये. त्याने आता मागे वळून न पाहता थेट घाईघाईने वर चालायला सुरुवात केली. वर पूर्ण अंधार पसरलेला आणि तितक्यात अंधारात त्याच्यावर कोणीतरी झडप घातली. ते जे कोणी होते त्याच्या खांद्याला करकचून चावलं. वेदनेने तो ओरडला आणि हातात असलेली माती त्याने स्वतःच्या नाकाशी आणि तोंडाशी आणत ती माती स्वतःच्या तोंडाला फासली. श्वासनावाटे माती जशी त्याच्या शरीरात पोहोचली तशी त्याला झालेली वेदनेची ती जाणीव एका क्षणात नाहीशी झाली. खांद्याच्या मागून कोणीतरी त्याचा गळा आवळत त्याच्या खांद्याला चावत होतं. त्याने उजव्या हाताने त्या व्यक्तीचे केस धरले. लांब सडक केस त्याच्या हातात आले. ती दुसरी तिसरी कोणी नसून शर्मिलाच होती. त्याच्या लक्षात आलं. पूर्ण ताकदीने त्याने तिची मान धरली आणि तिला तसंच मागूनच उचलून जमिनीवर पुढे आदळलं. सगळीकडे पूर्ण अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. पण कसे कोणास ठाऊक अचानक तिची नजर त्या खोलीच्या दरवाजाकडे गेली. तो दरवाजा आता बंद होता. दरवाजाच्या जवळच असलेल्या अंधाऱ्या भागात 2 अतिसूक्ष्म अशी चमकणारी छिद्र त्याला दिसत होती. ती कोणाचे तरी डोळे होते. त्याने हातातला हंटर जोरात आपटलं. जमिनीवर पडलेल्या शर्मिलाच्या मानेवर त्या हंटरचा आघात झाला आणि ती जागच्या जागीच ओरडत राहिली. हातात थोडीच माती शिल्लक होती. त्याला आता काय करावं ते कळत नव्हतं. तो आता चालत चालत चाचपडत दरवाजाच्या जवळ आला. दरवाजा धाडकन आपोआप उघडला गेला. आसावरी, सागर, त्याने दोघांना आवाज दिला पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अंधारात चमकणारे ते 2 सूक्ष्म डोळे आता कुठेच दिसत नव्हते. तो अंधारातच कसाबसा पावलं टाकत खोलीच्या आत शिरला. त्यांनी स्वतःची नजर हळूहळू त्या अंधाराला सरावली. खोलीत कोणीच नव्हतं. पुन्हा एकदा कानाच्या मागून अगदी तोच विचित्र असा आवाज त्याला ऐकू आला. दचकून त्याने मागे पाहिले पण मागे कोणीच नव्हतं. त्याच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. अंधारात पावले टाकत तो खोलीतून बाहेर आला. दार बंद झालं. जमिनीवर शर्मिला तशीच ओरडत होती. शरीर शर्मिलाचं होतं पण आवाज मात्र सिंधूचा होता. त्याने जाता जाता परत एक चाबकाचा फटका तिच्या अंगावर मारला आणि ती परत एकदा किंचाळली. आसावरी आणि सागर कुठे आहेत ते मला सांग, नाहीतर. राजने चाबूक पुन्हा हवेची एक जोरदार आलेली झुळूक दाराची झडप उघडत त्याच्या अंगावरून गेली. त्याला काहीच समजलं नाही. नक्की अचानक हवेची ही झुळूक आतून बाहेर बरोबर त्याच्याच अंगावरून कशी काय गेली. त्या अंधारात त्याला काहीही करता येत नव्हतं. साज पडत कसा बसा तो आता जिन्याच्या जवळ आला.
आणि जिन्याच्या वरच्या भागात त्याला प्रकाश जाणवला. तो दुसऱ्या मजल्याकडे चालू लागला. जिन्याच्या 2च पायऱ्या तो चढला होता. वरच्या जिन्याच्या भिंतीला अडकवलेला एक छोटासा कंदील पेटत असल्याचं त्याला दिसलं. आसावरी आणि सागर वरच असणार नक्की, हे त्याला लक्षात आलं. त्याने 3री पायरी चढायला पाऊल उचललं. अचानक त्याला 3री पायरी चढणं जणू काही अवघड होऊ लागलं. प्रचंड वजन आपल्या खांद्यावर आणि पाठीवर आहे असं त्याच्या लक्षात अचानक येऊ लागलं. गुरगुरण्याचा तो मंद आवाज त्याच्या उजव्या कानावर अगदी जवळून येत होता. कुणाचे तरी थंड श्वास त्याच्या कानांना अगदी स्पर्श करत होते आणि त्याच वेळी त्याच्या नाकाला एक ओळखीचा दुर्गंध जाणवला. त्याने नजर वर केली आणि ती काही पायऱ्याच्या अंतरावर ती उभी असलेली त्याला जाणवली. ती भेदरलेल्या नजरेने त्याच्या उजव्या बाजूला बघत होती. त्याला काहीच कळत नव्हतं. एका द्रव पदार्थाचा थंड ओघळ त्याच्या तळहातापर्यंत वाहत आल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या मंद प्रकाशात त्याने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. त्याचा हात पूर्णपणे रक्तात माखलेला होता. तशीच त्याची नजर त्याच्या उजव्या खांद्यावर गेली आणि त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या पाठीवर कोणीतरी आरूढ होतं. विरळ विरळ पांढरे केस असलेलं ते सुरकुतलेलं डोकं त्याच्या खांद्यावर त्याला दिसत होतं आणि आता त्याच्या लक्षात आलं की तो थंड पदार्थ म्हणजे त्याचंच रक्त होतं आणि ते जे काही होतं ते त्याच्या पाठीवर बसून त्याचा खांदा खात होतं. त्याचा उजवा हात सुन्न झालेला. त्याला त्या हाताची जाणीवच व्हायची बंद झालेली, पण त्याचा डावा हात मात्र सुरू होता. त्याने हातातला चाबूक स्वतःच्याच उजव्या खांद्यावर जोरात मारला आणि त्याच्या पाठीवरचे वजन एकदम कमी झालं. काहीतरी होतं जे त्याच्या पाठीवरून खाली पायऱ्यांवर पडत जिन्याच्या बाजूला आदळलं. वळून त्याने त्या मंद प्रकाशात ते जे काही होतं त्याचं पूर्ण स्वरूप आता पाहिलं होतं.